नमस्कार, रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण कुमारी वैष्णवी गोविंद साळे. श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने घरकुल गल्ली गणेश मंडळ तुरोरी या ठिकाणी दिनांक 3/9/2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता हरिकीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे. तर मला या ठिकाणी महेश डेकोरेशन तुरोरीकर यांनी आमंत्रित केलेलं आहे. तर मी येत आहे, आपणही या आणि या कीर्तनाची शोभा वाढवा. रामकृष्ण हरी. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरी वर बाजू मध्ये असं चालू व्हिडिओ सगळ्या बसायचं नाही आपल्याला, फक्त गणपती एवढ्या शेड करायचं. इथे इथं 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 शॉर्ट लावतास का? या श्रीरामाचा वटपाही सतना संकटी पावावी निर्वाणी रक्षावी सर्वर्ग जवदना. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना पूर्ती. जय देव म्हणणार आहे का? लवथव देवी क्राळ ब्रह्मांडे माळा विषय कंठी काळ त्रिनेत्री ज्वाळा. घालतो नाही हो मला घालतो. गेल्या वर्षी आपण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला होता, त्याचप्रमाणे यावर्षी हरिकीर्तनाची सेवा ठेवलेली आहे.
आजचे युवा कीर्तनकार वैष्णवताई गोविंद भुसाळे उजळमकर. हरिभक्त पारायण वैष्णवताई गोविंद भुसाळे उजळमकर यांचं हरिकीर्तन आहे. सायंकाळी ठीक 6 वाजता सर्वांनी उपस्थित राहायचं आहे ही नम्र विनंती. कीर्तन संपल्याच्या नंतर भरपूर असं महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. आज एकादश असल्या कारणानं एकादशीचा फराळ इथे केलेला आहे, याचाही सर्वांनी स्वाद घ्यायचा आहे. बघा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमैषा मुखी पदविले वेदमैषा मुखी पदविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. ओठवरी वानो याची स्वरूप स्थिती. कोठवरी वानो याची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर. मी कला दुसरी काही चिंतामणी देवा गणपतीसी आणा. चिंतामणी देवा गणपतीसी आणा. करवावे भोजन दुजे पात्री. देव म्हणती तुक्या एवढी कैसी थोरी. अभिमानाधीतरी नागविलो. प्रस्तुत कधी अधून मधून पिता म्हणून त्याचं नाव पिता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. किंवा आजही जर आपण बघितलं तर पूजा करताना लक्ष्मी रमण गोविंदा किंवा पूजा करताना नमः पार्वती पते हर हर
महादेव. आधी पार्वती आणि मग नंतर महादेव. किंवा जुन्या काळात जुने लोक पत्रिका लिहिताना पंढरपूरला चालत असताना वारीमध्ये काय म्हणायचे? रुक्मिणी रमण पांडुरंग. रुक्मिणीच्या नावाचा उल्लेख आधी करायचे आणि तिचा असलेला जो रमण आहे पांडुरंग त्याच्या नावाचा उल्लेख नंतर करायचे. किंवा कथा करताना जय जय राधे श्याम आधी राधा आणि मग नंतर श्याम. किंवा कथा करताना ऐकणारे आणि वाचणारे सियावर रामचंद्र की जय सीता आणि मग नंतर राम. किंवा शिवरायांचं चरित्र ऐकताना सांगणारे वाचणारे आधी मान सन्मान अभिवादन माझी जाऊंना आणि मग शिवरायांना याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजेत. हा स्त्री शक्तीचा केलेला गौरव आहे. संन्यास धर्म स्वीकारल्यावर त्यांना भावाच्याही पाया पडू नये हा त्याचा अधिकार आहे. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होतो तो देश वंदनीय पवित्र चिरस्थिर कायम सदैव अखंड टिकला जातो ही आपली भारतीय संस्कृती. मेवाडची मीरा, गंगाखेडची जना, आपे गावातली मुक्ता, शूर बंगालची बहिणा, अहिल्या द्रौपदी सीता, तारा मंदोदरी तथा गार्गी मैत्री अरुंधती, पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशिनी. या सर्व स्त्रिया जगाला वंदनीय झाल्या, पूजनीय झाल्या, अग्रगण्य झाल्या. मग आजही जर आपण बघितलं तर एमडी मेडिसिन, मास्टर ऑफ सर्जर, सोनोग्राफी, टेस्ट ट्यूब बेबी ह्या सगळ्या चाचण्या आता जन्माला आल्या. पण त्याही काळामध्ये कुठलंही साहित्य उपलब्ध नसताना, संशोधन नसताना गर्भामध्ये मुलगी लेक वाढत असताना तिची भ्रूणहत्या करू नका हे वेद वचन आपल्याला पाहायला मिळतं. भ्रूणहत्यांना येत हगनंती या ब्राह्मणात्री सुपर्ण पठंती. याच वैदिक मंत्राचा अर्थ संत सेना महाराजांनी आपल्या भंगव्रतात केला. भ्रूण वैर हत्याना काऊ गऊ सोडा, भ्रूण वैर हत्याना काऊ गऊ सोडा. कंपनीमध्ये 10-20 जर पगार असेल तर मुलाला 60-70 हजार पगार सांगितलं जातं. दारू पीत असेल, व्यसन असेल तर मुलगा निर्व्यसनी आहे असं सांगितलं जातं. अशा कित्येक खोट्या गोष्टी सांगून तिची आणि तिच्या घरातल्यांची फसवणूक केली जाते. आणि मग एकदा का लग्न झालं की या सगळ्या गोष्टी तिच्या समोर यायला लागतात. पण तेव्हा मात्र ती परिस्थिती मान्य केल्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो. कारण त्यांची मुलगी त्यांच्या घरामध्ये नांदत असते. पुढे चालून तिला त्रास होऊ नये म्हणून त्यांना ते मान्य करावं लागतं. मग मुळात ही परिस्थिती का निर्माण झाली, कुणामुळे निर्माण झाली, याचं कारण काय आहे? मुलींची संख्या कमी झाली त्यामुळे मुलींच्या अपेक्षा जास्त झाल्या. मुलींची संख्या जर कमी झाली नसती तर मुलींच्या अपेक्षा वाढल्या असत्या का? मुलींच्या अपेक्षा जास्त झाल्या म्हणून मुलांना काय करावं लागलं? खोटं बोलावं लागलं. मग याचं कारण काय आहे? गर्भामध्ये मुलींची हत्या झाली, मुलगा आणि मुलगी हा भेद निर्माण झाला म्हणून हे वाईट दिवस आपल्या पुढे आले. म्हणून मुलगा आणि मुलगी हा भेद करू नका. मुलगा जितका महत्वाचा आहे तितकीच
मुलगी देखील महत्वाची आहे. पुरुष जितका महत्वाचा आहे तितकी स्त्री देखील महत्वाची आहे. आज कीर्तनाला बघा तुम्ही, एवढा समाज आहे पण सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? महिलांची आहे. आणि महिलांमुळे या कीर्तनाला शोभा आहे. तर सर्वात आधी सर्व महिलांचं या ठिकाणी मी स्वागत करते आणि मी याच्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. चिंतामणी देवा गणपती ते आना, करवावे भोजन तुझे पात्री. आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये 5 देवतांना विशेष महत्व आहे. पंचायतन पूजन पद्धती आणि ती वेदानेही प्रतिपादन केली, पुराणानेही प्रतिपादन केली, शास्त्रकारांनीही प्रतिपादन केली आणि आदिगुरु शंकराचार्यांनी सुद्धा ही पंचायतन पूजन पद्धती मान्य केली. 5 देवतांना विशेष महत्व आहे. तर पहिली देवता आहे श्री गणेश. दुसरी देवता आहे श्री गणेशाची पूजा करून आपण त्या कार्याला सुरुवात करतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारखा अजोड ग्रंथ लिहिला, पण त्या ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गणेशाची स्तुती केलेली आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जयाजी विद्या सर्वस्व विद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासू अवधारी. सगळ्यात आधी श्री गणेशाची स्तुती केली. मग ही श्री गणेश देवता कशी आहे? दुःखाची निवृत्ती करून सुखाची प्राप्ती करून देणारं हे दैवत आहे. कुठलेही कार्य करत असताना आपण सगळ्यात आधी श्री गणेशाची पूजा केलं पाहिजे. याची कृपा जर झाली तर सगळे कार्य सरळ होऊन जातात आणि जर याची वक्र दृष्टी झाली तर कार्यामध्ये यश प्राप्ती होत नाही, आपलं कार्य नीट होत नाही. समजा एखादी गाडी तुम्ही खरेदी केला आणि ती गाडी तुम्ही घराकडे घेऊन यायला लागला, मग सगळ्यात आधी आपण तिथे त्या गाडीची पूजा करतो किंवा घरी आल्यानंतर सुद्धा ती पूजा करू शकतो. तिथं पूजा करत असताना पूजा जर केला आणि त्या गणेशाची कृपा जर झाली तर तुमची गाडी घरापर्यंत सरळ व्यवस्थितपणे येऊ शकते. आणि जर त्या श्री गणेशाची अवकृपा झाली तर मग ती नवीन घेतलेली गाडी सुद्धा घरापर्यंत पोहोचू शकत नाही. इतकी ताकद कोणाची आहे? श्री गणेशाची. म्हणून सगळ्यात आधी आपण श्री गणेशाला वंदन केलं पाहिजे. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला
आता श्री गणेश ही दैवत कशी आहे? आपल्या जीवनामध्ये सुखही आहे आणि दुःखही आहे. त्या दुःखाची निवृत्ती करून सुखाची प्राप्ती करून देणारे हे दैवत आहे. आता आपण जर बघितलं तर प्रत्येक गावागावामध्ये सप्ते होतात किंवा आता गणेश उत्सव आहे, गणेश उत्सवामध्ये सुद्धा कीर्तन ठेवलेलं आहे. मग नामस्मरण का करायचं, कशाकरिता करायचं, याचं कारण काय आहे? कारण भगवंताच्या नामस्मरणामुळे आपल्या जीवनामध्ये जितकं काही दुःख आहे ते दुःख निघून जातं आणि आपल्याला सुखाची प्राप्ती होते. 4 युगामध्ये भगवत प्राप्तीसाठी 4 साधनं सांगितलेली आहेत आणि या कलियुगामध्ये भगवत प्राप्तीसाठी नाम साधना सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये काय म्हणलेलं आहे? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा असं 2 वेळा म्हणलेलं आहे. मग 2 वेळा का म्हणलेलं आहे? 1 वेळा म्हणले असते तर चाललं नसतं का? पण नाही, 2 वेळेस म्हणाले. त्याचं कारण असं आहे, पहिल्यांदा हरिमुखे म्हणाल तर दुःख निघून जाईल आणि दुसऱ्यांदा हरिमुखे म्हणाल तर सुखाची प्राप्ती होईल. किंवा हरी बोला नाही तरी बोला, व्यर्थ गलबना करू नका. हरी बोला असं 2 वेळा. कारण पहिल्यांदा हरी बोलाल तर दुःखाचा विसर पडेल आणि दुसऱ्यांदा हरी बोलाल तर सुखाची प्राप्ती होईल. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये सुख पुष्कळ आहे, दुःख कमी आहे. पण ते दुःख माणसाला असलेलं सुख भोगू देत नाही. समजा 99% सुख आणि फक्त 1% जर दुःख असेल तर ते 1% दुःख माणसाला असलेलं 99% सुख भोगू देत नाही. अहो, घागरभर दुधाला विरजण लावायला काही घागरभर दह्याची गरज आहे का? नाही. चमचाभर जर दही त्या दुधात घातलं तर त्याचं घागरभर दही होऊन जातं. तसं सुख पुष्कळ आहे, दुःख कमी आहे, पण ते दुःख माणसाला असलेलं सुख भोगू देत नाही. दशरथ राजाचं उदाहरण घ्या. दशरथ राजाकडे सगळ्या गोष्टी होत्या, कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती. अयोध्यासारखी नगरी, पुष्कळ गाण्या, संपत्ती, काहीच कमी नाही. पण तरी एक पुत्र संतती नव्हती, एक मुलगा नव्हता. आणि मुलगा नाही एवढं हे एकच दुःख त्या दशरथ राजाला त्या अयोध्या नगरीचं जितकं काही सुख आहे ते सुख भोगू देत नव्हतं. सगळं आहे पण मुलगा नाही. हे कुणाचं सांगते मी तुम्हाला? कुणाचं सांगते? दशरथ राजाचं नाही, मग कुणाचं? देवाच्या बापाचं दुःख सांगते. मग देवाच्या बापाला दुःख चुकलं नाही तर आपल्याला चुकणार आहे का? जीवनामध्ये दुःखही आहे आणि सुखही आहे, पण ते दुःख माणसाला भोगू देत नाही. तसं दशरथ राजाकडे सगळ्या गोष्टी होत्या पण मुलगा नव्हता म्हणून दुःखी होता. तर चला ठीक आहे, दशरथ राजाला मुलगा तरी नव्हता, दुःख होण्याचं कारण तरी होतं. रावणाला काय कमी होतं सांगा बरं? कुठल्या गोष्टीची कमतरता होती? सगळ्या गोष्टी होत्या. सोन्याची लंका, त्या लंकेमध्ये 7 कोटी घरं सोन्याची. आता सोन्याची किंमत बघा काय. आणि बायका म्हणाल तर किती होत्या? 80,000 बायका. आता पोरांना एक भेटायला तयार आहे. आणि संतती म्हणाल तर एका बायकोला 10 मुली आणि 1 मुलगा. कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. सगळं सुख त्याच्या चरणावर लोटांगण घालत होतं. सगळे देवलोकाच्या बांधवडीत होते. शनी पायाखाली पालथा पडलेला होता. दुःख होण्याचं कारणच नाही. पण तरी देखील सीतेवर मन गेलं आणि मरावं लागलं. अध्यात्म रामायणामध्ये हा प्रसंग आलेला आहे. रावण ज्यावेळेस धरणीवर पडला त्यावेळेस रावणाची पत्नी मंदोदरी तिथे आली आणि मंदोदरी रावणाला बोलायला लागलेली आहे. मंदोदरी म्हणाली, अहो सौंदर्याच्या बाबतीत सीता माझ्या पायाच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकणार नाही. इतकी मी सुंदर असताना देखील तरी तुमचं मन सीतेवर गेलं आणि तुम्हाला मरावं लागलं. कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण तरी देखील मरावं लागलं. त्याचं कारण काय आहे?
सुख पुष्कळ आहे, दुःख कमी आहे, ते दुःख सुख बघू दिलं नाही. मग श्री गणेश दैवत कसं आहे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाचं निवारण करून, दुःखाचा विसर पाडून आपल्याला सुखाची प्राप्ती करून देणारं हे दैवत आहे. म्हणून श्री गणेशाच्या उत्सवामध्ये आपण भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. संसार करता करता आपल्या मुखातून भगवंताचं नामस्मरण सुद्धा आलं पाहिजे. या अंतःकरणामध्ये आपण भगवंताचं रूप साठवलं पाहिजे. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम, सुखे करू काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. पांडुरंगाचे निश्चित भक्त. त्यांच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्यांपासून पांडुरंगाची भक्ती केली जायची. आणि मग तुकाराम महाराजांची भक्ती इतकी फळाला आली की तुकाराम महाराजांच्या कीर्तनामुळे तुकाराम महाराजांचं नाव लौकिक व्हायला लागलं, प्रसिद्धी वाढायला लागली. आणि तुकाराम महाराजांची भक्ती इतकी फळाला आली की प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग तुकाराम महाराजांच्या बाजूला बसून जेवण करायला लागला. इतका अधिकार तुकाराम महाराजांना प्राप्त झाला. आणि मग ही वार्ता संपूर्ण समाजामध्ये पसरायला लागली. लोकांना आश्चर्य वाटायला लागले. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार किती मोठा की प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांच्या बाजूला बसून जेवण करतो. तुकाराम महाराजांची ताकद फार मोठी आहे, तुकाराम महाराजांची भक्ती फार श्रेष्ठ आहे, असं लोक खूप बोलायला लागले. आणि ही वार्ता सगळीकडे पसरली. आणि ही जे काही ब्राह्मण आहेत ज्यांच्या घरामध्ये श्री गणेशाची भक्ती व्हायची, पिढ्यानपिढ्यांपासून श्री गणेशाचे ते भक्त होते, त्या ब्राह्मणांना, त्या पुजाऱ्यांना या तुकाराम महाराजांची ही सगळी वार्ता समजली. मग त्यांना हे सगळं काही खरं वाटलं नाही. त्यांना वाटलं, अरे हे कसं शक्य आहे? आपण कित्येक वर्षापासून, पिढ्यांपासून श्री गणेशाची पूजा करतो, भक्ती करतो. आपला श्री गणेश कधी प्रसन्न झाला नाही, कधी स्वप्नामध्ये सुद्धा आला नाही. आणि तुकाराम महाराजांच्या बाजूला प्रत्यक्ष पांडुरंग पत्नात येऊन जेवण करतो. हे काहीतरी खोटं आहे. लोक काहीतरी असंच बोलत असतात. ही चुकीची अफवा म्हणाले. आणि तुकाराम महाराज एक दिवशी सहज फिरत काय झाले, कीर्तन करता करता पुण्यामध्ये गेले. मग दुपारची वेळ होती, सगळेजण जेवणासाठी बसले होते, पंक्ती जेवणासाठी पडलेल्या होत्या. तुकाराम महाराज त्यांच्याकडे गेले आणि त्या सगळ्या ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांना बघितलं. आणि बघितल्याबरोबर तुकाराम महाराजांना म्हणाले, अहो तुकाराम महाराज, तुमच्या आम्ही आठवणीत काढत होतो आणि तेवढ्यात तुम्ही आलात. बरं झालं आणि या. आणि आता आम्ही सगळेजण जेवण करतो, तर तुम्ही सुद्धा काय करा, आमच्या बाजूला बसून जेवण करा. ठीक आहे म्हणाले तुकाराम महाराज. आणि जेवणासाठी त्या पंक्तीला जाऊन बसले. तुकाराम महाराजांच्या बाजूला
तुकाराम महाराजांनी सांगितलं तर जेवण जो वाढणारा होता त्या वाढणाऱ्याला सांगितलं की माझ्या बाजूला तुम्ही अजून एक पात्र टाका. मग तो वाढणारा त्या ठिकाणी पात्र टाकायला लागला आणि ते पदार्थ वाढायला लागला. सगळ्या ब्राह्मणांना आश्चर्य वाटायला लागलं. तुकाराम महाराज तर एकटेच आलेत आणि तुकाराम महाराजांच्या बाजूला अजून एक पात्र वाढतात. अजून कोणीतरी बरोबर आलेलं आहे का? काय आश्चर्य आहे. सगळेजण शांत बसले, कोणीच काही तुकाराम महाराजांना बोलायला तयार नाही. आणि मग सगळी जेवणाची तयारी झाली. सगळेजण म्हणाले तुकाराम महाराजांना, ठीक आहे मग आता जेवणाला सुरुवात करा. मग तुकाराम महाराज म्हणाले ठीक आहे मग जेवणाला सुरुवात करू, पण त्याआधी आपण काय करू, श्री गणेशाला जेवणासाठी बोलू आणि मग जेवणाला सुरुवात करू. तुम्ही सगळेजण श्री गणेशाचे भक्त आहात, मग आता काय करा, तुम्ही सगळेजण स्तुती करा आणि श्री गणेशाला इथं जेवण करण्यासाठी बोलवा. चिंतामणी देवा गणपती ते आणा, करवावे भोजन दुजे पात्री. सगळ्या ब्राह्मणांना सगळ्या देव लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. आता आपण सगळेजण जेवायला बसलो ठीक आहे, पण देवाला जेवण करण्यासाठी कसं बोलवायचं? हाचा इतका एवढा मोठा अधिकार कोणाचा आहे? कोण जेवणाला बोलवायचं? सगळेजण एकमेकांना बघायला लागले, तुम्ही बोलवा तुम्ही बोलवा. कारण इतकी ताकद कोणाचीच नाही, इतकी भक्ती कोणाचीच नाही. बराच वेळ निघून गेला पण श्री गणेश काही यायला तयार नाही. मग तुकाराम महाराज म्हणाले बोलवा. मग काय झालं? ते ब्राह्मण तुकाराम महाराज म्हणाले ठीक आहे. मग काय झालं माहितीये का, त्यांनी देवाला नैवेद्य दिलं. श्री गणेशाच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि आम्ही आता नैवेद्य दाखवलेला आहे. देवाला नैवेद्य झालं की झालं म्हणले आमचं काम. आमचा गणपती फक्त वास घेतो म्हणले. वास घेतलो की झालं, जेवण झालं म्हटले काही हरकत नाही आणि आता जेवण सुरुवात करा तुम्ही. तुकाराम महाराज म्हणाले असं कसं शक्य आहे? नाही नाही, पात्र काढून ठेवलेलं आहे, गणपतीला जेवणासाठी बोलवा. बराच वेळ झाला, अन्न शिळं व्हायला लागलं. शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ते. मग बराच वेळ झाल्यानंतर मग शेवटी काय झालं माहितीये का, त्या ब्राह्मणांना हे कळून चुकलं की आपल्यामध्ये काही इतकी ताकद नाही की आपण प्रत्यक्ष श्री गणेशाला जेवणासाठी बोलवावं. मग ते तुकाराम महाराजांना म्हणाले तुकाराम महाराज मग ठीक आहे, नाही आम्ही काही श्री गणेशाला बोलवू शकत नाही आणि तुम्ही काय करा, तुम्ही पांडुरंग परमात्माला जेवणासाठी बोलवा बघू. तुमचा पांडुरंग परमात्मा येतो का बघू जेवण करायला. मग तुकाराम महाराजांनी देवाची भक्ती केली, देवाची स्तुती केली, श्री गणेशाची प्रार्थना केली आणि मग तेव्हा पांडुरंग परमात्मा श्री गणेशाचा अवतार घेऊन तुकाराम महाराजांच्या बाजूला जेवण करायला लागला. आणि बोलत त्याला वाटतं की नाही, डोळ्याला चांगलं बघावं असं वाटतं की नाही, वाटतं. आपल्या जिभेला चांगल्या रसाचा उपभोग घ्यावा असं वाटतं की नाही, तर खाल्लं की मरणार, खाल्लं की मरणार. मग असं का झालं, असं का झालं? शेतकऱ्याची भाजी चांगली होती, त्यानं लावलेला भावही चांगला होता, पण तरी देखील शेतकऱ्याची एकही भाजीची पेंडी विकली नाही. त्याचं कारण काय आहे? कारण त्याची संगत चुकीची आहे. त्याच्या बाजूला जो माणूस बसलेला आहे तो काय विकतोय? विष विकतोय, उंदर मारण्याचं औषध विकतोय. त्याच्यामुळे याची भाजी विकली नाही. म्हणजे सगळं कशामुळे झालं तर संगतीमुळे झालं. म्हणून जीवनामध्ये संगत कोणाची केलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता सगळ्या स्त्रियांना
काही नाही. काही नाही येतो आणि काहींच्या हातातून नाईलाजानं खावं लागतं, हा भाग वेगळा झाला जरा. मग ती स्त्री त्या कारल्याची भाजी करत असताना त्या कारल्याला ती चिरून घेते, मिठाचं पाणी लावून धुवून घेते, त्या कारल्याच्या भाजीमध्ये अनेक पदार्थ घालते आणि शेवटी थोडंसं गूळ सुद्धा घालते. मग ते गूळ घातल्यानंतर कारलं काय करतं, आपलं कडू पण सोडतं आणि ते गोड लागायला लागतं. कारलं मुळात कडूच होतं, पण पाकशास्त्राच्या संस्कारामुळे त्या सुग्रण स्त्रीनं काय केलं, कडू कारल्याची भाजी देखील तिने ती गोड केली. तसं मुळात हा देह अपवित्रच आहे, अशुद्धच आहे, अमंगलच आहे, घाणच आहे. या देहामध्ये विकार आहेतच आहेत, परंतु या देहाला आपण संतांच्या संगतीमध्ये नेऊन या देहाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. कारण हा मनुष्य देह आपल्याला सतत सतत मिळत नाही. इतर जन्मामध्ये आपण देवाची भक्ती करू शकत नाही, नामस्मरण करू शकत नाही. याच जन्मामध्ये आपण हे सगळं केलं पाहिजे. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत केलं पाहिजे, कारण देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. देह जाणार आहे. या देहावर कुणाची सत्ता आहे, काळाची सत्ता आहे. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पंख पाखडी तव हे सरे. अरे ज्यावेळेस आपण जन्माला आलो होतो त्याच वेळेस आपला मृत्यू ठरलेला आहे. मृत्यूचा काळ झालेला आहे, मृत्यूची वेळ झालेली आहे, मृत्यूचं ठिकाण ठरलेलं आहे, मृत्यू नंतरची सामग्री ठरलेली आहे, मृत्यू नंतरचे खांदेकरी ठरलेली आहेत, मृत्यू नंतर त्या शरणाला लागणारी लाकडं ठरलेली आहे आणि त्या चितेला अग्नी कोण देणार, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. फक्त मृत्यू येणं एक शिल्लक आहे. देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कोणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम्हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे धनाच्या लालसा. जग हे कोणाचे सांग भल्या माणसा. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल गोडी अभंगाची.
तुळजापूरच्या मंदिराचे कळस नजरेसमोर येत होते. खान आणि कृष्णाजी भाटकरला विचार, या जागेला हिंदू लोक फार मानतात का? होय खान भाटकर, आम्हा हिंदूंना या जागेत ही पवित्र दुसरी जागा नाही जशी आपल्याला मक्का. खामोश, आमच्या मक्केची तुलना या पूजेबरोबर करतो? हा तो शिवाजीचा देव ना? आता अफजल खानाचे खरे काफिरांचे गर्दन करणारा, बंडखोराचे शिरकाण करणारा खान आणि तुळजापुराकडे बोट दाखवले व तो ओरडला, लुटा बेशराम करा. दिसेल ती मूर्ती पुढं खान आणि मंदिरात प्रवेश. तुळजापूरची भवानी नजरेसमोर येत. अष्टभुजा, पायाशी तिने महिषासुर धरला होता. हातातील शस्त्र जणू महिषासुराला छेदित होते. देवी शांत नजरेनं खानाकडे पाहत होती. खान ओरडला, ए भूते का प्राण, बताओ मुझे तेरी करामत, बताओ तेरी आत्मत. खानाचा हात उचलला गेला, मूर्तीवर घाव पडला. मूर्ती कलली, भंगली. मूर्तीच्या टिकऱ्या टिकऱ्या आणि तुळजापूरच्या देवीचे मंदिर लुटण्यात आले. आणि ही वार्ता गडावर शिवाजी महाराजांना सांगितली. खान कपटी होता, धूर्त होता, वेळ प्रसंगी संधी साधून दगाफटका करणारा होता. खानाचे व्याप राजांच्या लक्षात येईल. राजांच्या चिंता दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. आणि एके दिवशी महाराजांच्या स्वप्नामध्ये आई जगदंबा आली. आई जगदंबेनं महाराजांना भवानी नावाची तलवार दिली. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधी समाधारी. हो भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्म रक्षणा